नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। मित्रांनो, याआधी आपण 50 प्रश्न बघितलेले आहेत। आता यापुढे आपण प्रश्न बघूया। चला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे 51वा, महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र हे कोल्हापूर येथे आहे। जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय? तर जायकवाडी धरणाचे दुसरे नाव हे नाथसागर आहे। नाथसागर हे जायकवाडी धरणाचे दुसरे नाव। नंतरचा प्रश्न आहे कोयना धरणाचे दुसरे नाव काय? कोयना धरणाचे दुसरे नाव शिवाजी सागर। प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे? प्रसिद्ध अंबाबाई मंदिर हे कोल्हापूर येथे आहे। नंतरचा प्रश्न आहे तुळजाभवानी मंदिर कोठे आहे? तर तुळजाभवानी मंदिर हे तुळजापूर येथे आहे। साईबाबा शिर्डी हे सर्वांनाच माहिती आहे, साईबाबा मंदिर शिर्डी येथे आहे। नंतरचा प्रश्न गजानन महाराज मंदिर कोठे आहे? गजानन महाराज मंदिर शेगावला आहे। आणि स्वामी समर्थ मंदिर हे अक्कलकोट येथे आहे। स्वामी समर्थांचं मंदिर हे अक्कलकोट येथे आहे। विठ्ठल मंदिर हे पंढरपूरला आहे, तर खंडोबा हे जेजुरी येथे आहे। खंडोबा जे धनगरांचं आराध्य आहे ते जेजुरीला आहे, तसे विठ्ठल मंदिर पंढरपूरला आहे। चांदबिबीचा महाल हा कुठे आहे? तर अहमदनगर येथे आहे। आणि पेशव्यांची राजधानी कोणती होती? ती पुणे होती। इंद्राच्या नगरीचे नाव काय? तर इंद्राच्या नगरीचे नाव अमरावती हे आहे। जो इंद्र आहे, ज्याला इंद्र म्हणतात, त्याच्या नगरीचं नाव होतं अमरावती। बीबी का मकबरा कोठे आहे? तर तो आहे औरंगाबाद येथे। बीबी का मकबरा हा औरंगाबाद येथे आहे। ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते? तर ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव हे आपेगाव आहे। महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा नाशिक जिल्हा म्हणून ओळखला जातो। द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखले जाते। महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा हा नंदुरबार जिल्हा होय। आदिवासींचा जिल्हा जर विचारण्यात आला तर नंदुरबार जिल्हा आहे। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही पुणे आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे ऊसतोड कामगारांचा जिल्हा हा बीड आहे। ऊसतोड कामगारांचा जिल्हा हा बीड आहे। जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हटलं तर बीड। जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हटलं तर तो पण बीडच आहे। महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता? तर तो आहे रत्नागिरी। देशभक्त आणि समाजसेवक कोणत्या जिल्ह्यात होऊन गेले सर्वात जास्त? ते आहे रत्नागिरी। महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार, बघा मित्रांनो, तांदळाचे कोठार जर विचारलं महाराष्ट्रात तर ते आहे रायगड जिल्हा। महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा कोणता? तर मिठागरांचा जिल्हा देखील हा रायगडच आहे। तांदळाचा जिल्हा कोणता? तर रायगड। आणि मिठागराचा जिल्हा रायगड। महाराष्ट्रातील ज्वारीचं कोठार हे सोलापूर आहे। मित्रांनो, प्रश्न कन्फ्यूज करणारे आहे, त्यामुळे सर्व लक्षपूर्वक ऐका आणि लक्षपूर्वक त्याचं उत्तर पाठ करा। ज्वारीचे कोठार हे सोलापूर होय। महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा कोणता? तर तो आहे सातारा। समाजसेवकांचा कोणता म्हटला आहे? रायगड। कोणता म्हटला होता? रत्नागिरी। समाजसेवकांचा रत्नागिरी आणि शूरवीरांचा सातारा। मराठवाड्याची राजधानी कोणती? तर मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद होय। औरंगाबाद हे मराठवाड्याची राजधानी आहे। गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर येथे आहे। गोदावरी नदीचे उगमस्थान हे त्र्यंबकेश्वर येथे आहे। भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर। भीमा नदी भीमाशंकर, लक्षात राहील ना। त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? तर कृष्णा नदीचे उगमस्थान हे महाबळेश्वर येथे आहे। कृष्णा नदीचे उगमस्थान हे महाबळेश्वर येथे आहे। ताडोबा हे अभयारण्य कुठे आहे? तर ताडोबा अभयारण्य हे चंद्रपूर येथे आहे। कळसुबाई अभयारण्य कुठे आहे? कळसुबाई अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यात येते। महानुभाव पंथ नांदेड। महानुभाव पंथ कोणता? गुरु नानक यांचा महानुभाव पंथ नांदेड, गुरु गोविंद सिंग।
त्यानंतरचा प्रश्न आहे, कवी मुकुंदराजांची समाधी कुठे आहे? कवी मुकुंदराजांची समाधी अंबाजोगाई येथे आहे. वेदांची संख्या एकूण किती आहे? तर वेदांची संख्या 4 आहे. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? तर पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कोणते? तर यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कराड येथील प्रीती संगम. कराड येथील प्रीती संगम हे यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ होय. शिवरायांचा राज्याभिषेक कुठे झाला? शिवरायांचा राज्याभिषेक रायगड येथे झाला. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? तर ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ही आळंदी येथे आहे. संतांची भूमी गोदावरी. संतांची भूमी असे कोणत्या नदीला म्हणतात? तर गोदावरी नदीला असे म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ही कोयना नदीला असे म्हटले जाते. महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो? तर सर्वांनाच माहिती आहे, महाराष्ट्रात कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो. चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र कुठे आहे? कोल्हापूर. कोल्हापूरला चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र आहे. अखंड शिल्पातले कैलास मंदिर कुठे आहे? अखंड शिल्पातले म्हणजे जो दगड वापरला आहे तो अखंड आहे, त्याला कोरून ते काम केलेलं आहे. त्याला म्हणजे दुसरे दगड आणून ते जोडलेलं नाही आहे, एकाच दगडामध्ये ते काम केलेलं आहे, म्हणून त्याला अखंड शिल्पातलं कैलास मंदिर म्हणतात. आणि ते आहे वेरूळ या ठिकाणी. अजिंठा वेरूळच्या ज्या लेण्या आहेत तिथे ते कैलास मंदिर आहे. महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे? तर महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र हे वर्धा या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज म्हणजे सोने. जे सर्वात महाग आहे, जे सर्वात आवश्यक आहे ते महाराष्ट्रात सापडत नाही, असं ते सोनं. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? तर मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेक सिंधू होय. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेक सिंधू. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार सरोवर. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर हे कोणते? तर लोणार सरोवर. महाराष्ट्रात पोस्टाची तिकिटे नोटा नाशिक येथे छापल्या जातात. नाशिक या ठिकाणी नोटा आणि पोस्टाची तिकिटे छापले जातात. रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय? तर रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा हे होते. कुलाबा हे रायगड जिल्ह्याचे जुने नाव आहे. देहू व आळंदी ही गावे इंद्रायणी नदीकाठी वसले. कोणत्या नदीकाठी वसले? इंद्रायणी नदीकाठी वसलेली आहेत. नंतरचा प्रश्न बघूया आपण, कोल्हापूर शहर हे कोणत्या नदीकाठी आहे? तर कोल्हापूर शहर हे पंचगंगा नदीकाठावर वसलेलं आहे. रंकाळा तलाव हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो. रंकाळा तलाव हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो. मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपले जिल्हा स्तरावरचेच आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते काय काय आहे, कोणते तलाव, कोणत्या नदी आहे, कोणतं शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे, कोणाची समाधी तिथे आहे, कोणत्या ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे, हे सर्व प्रश्न आपण यामध्ये घेणार आहोत. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची पूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. आपण 2 ते 3 हजारपर्यंतच्या प्रश्नांचा सराव यामध्ये करून घेणार आहोत. त्यानंतर आपण जिल्हानिहाय प्रश्न देखील बघणार आहोत. त्याकरता तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची अपडेट मिळत राहील आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येताच तुम्ही ते बघू शकाल. नागपूर शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर नागपूर शहर हे नाग नदीकाठावर आहे. कृष्णा वेण्या या नद्यांच्या संगमाचे ठिकाण माहुली येथे आहे. कृष्णा वेण्या या नद्यांच्या संगमाचे ठिकाण माहुली येथे आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी हे नाशिक येथे आहे. महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी हे नाशिक येथे आहे. महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध अभयारण्य हे ताडोबा आहे. म्हणजे चंद्रपूरचं वाघासाठी प्रसिद्ध आणि ताडोबासाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे. मग याचे क्रमांक चुकलेत मध्ये टाकायला. असो, आपण आपले प्रश्न बघूया. गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहत जाते? तर 8 जिल्ह्यातून वाहत जाते. ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कोणकोणते 8 जिल्हे आहेत ते.